तर टॉस जिंकलाय वाकुर्डे बुद्रुक वाकुर्डे खुर्द या टीमच्या माध्यमातून सुमित दादा 11 या नावाने संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। हर्षल काळोखे आणि त्याचबरोबर हर्षल साळुंके आणि विजय जाधव ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते। तर हर्षल काळोखे आणि त्याचबरोबर विजय जाधव ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते। 3 ओव्हरची मॅच। तर एकीकडे सुमित दादा 11 वाकुर्डे टीमच्या माध्यमातून गोलंदाज क्रमांक 1। तर चला वाकुर्डे संघ सुमित दादा 11 आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा। अनुराज नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी आमंत्रित केले। तर सामन्याला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते सोनवडे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सुमित दादा 11 वाकुर्डे या दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे संघ आणि आज देखील विजयाची उम्मीद घेऊन ते मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेत। अनुराजचा पहिला बॉल वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज हर्षद काळोखे आपल्याला पाहायला मिळतो। एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून देखील हा फलंदाज सातत्याने ओळखला जातो परंतु आज एक मोठं लक्ष सेट करायचं आहे अगेन्स्ट सुमित दादा 11 वाकुर्डे या टीमच्या समोर खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे। बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय विकेट कीपरच्या दिशेने विकेट कीपर देखील भन्नाट वेगाने धावला। एक धाव देखील पूर्ण होते सेकंड रनसाठी कॉल दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते। फक्त आणि फक्त 2च धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। 2 रनच्या साह्याने धावफलक ओपन झाले। टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात। ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट कमी वेळामध्ये भरपूर चांगली प्रगती ओमसाई MTCच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केले गेले आणि आज रोशनजी फराड जे त्याचे ओनर आहेत त्यांच्या समेत टेक्निकल ऑपरेटर नितीशजी यादव आणि कॅमेरामॅन अतिश फराड देखील पाहायला मिळतात। लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु दुसरी धाव देखील भरपूर वेगाने या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात। तर चला अमरदादा आपण या आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। तर सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। अतिशय चांगली खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन।
शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग तर जरूर बेमिसाल. चेंडू येईल थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा स्ट्रोक. फलंदाज हर्षद कायोकेच्या बाटमधून येतोय. हा अमेझिंग ब्युटिफुल आणि लाजवाब षटकार पाहायला मिळतोय. टायमिंग बेधडक पाहायला मिळालं. ठोस निर्णय आणि ठाम कृती कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं हर्षलने. ज्या प्रकारे हा स्ट्रोक त्याने खेळला. सोनवडे टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून देखील 32 शिराळा तालुक्यामध्ये या खेळाडूची ओळख आणि सध्याच्या घडीला ती ओळख साकार करत असताना पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. वा भाई वा, अप्रतिम. ज्या प्रकारे आष्टाने स्ट्रोक खेळला. आखूड पद्धतीचा बॉल आणि क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक. आणि तो स्ट्रोक येत असताना 18 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला बॅटची मागणी नवीन केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तर स्पेल नंबर 2 दीपक कांबे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर सोनवडे गावाचा ढाण्या वाघ इन ॲक्शन मोडमध्ये आलाय. विजय जाधवच्या बॅटमधून येतोय. हा जलद गतीने खेळलेला जाणारा स्ट्रोक, हा षटकार पाहायला मिळतोय. ज्या फटक्यांसाठी विजय जाधव ओळखला जातो तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या खेळाडूने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर सोनवडे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवलं, 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या गावोगावी घेऊन गेला, तो खेळाडू सध्याच्या घडीला विजय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. दीपक कांबेचं दैदिप्यमान स्वागत त्याने केलं. ज्या प्रकारे षटकार त्याने मारला आणि या षटकाराच्या साह्याने 24 रन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. मॅच बॉल आलाय. पुन्हा एकदा विजय जाधव आपल्या अनोख्या शैलीमध्ये त्याला खेळायचा होता. स्टान्स बदलले होते. लॉंग लेगच्या दिशेने खेळायचा होता परंतु चेंडू फळीचा संपर्क तुटला. दीपक कांबे देखील एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून, कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडीशी रणनीती बदलली गोलंदाजी करत असताना गोलंदाज दीपक कांबेने. फुलटॉस होता. समोरच्या दिशेने फटका केला लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव देखील पूर्ण होते परंतु या क्षणाला पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ 4 रन चौकार आलाय. (28) 28 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न देखील सफल होताना पाहायला मिळाला. दीपक कांबेचा 10 रन आतापर्यंत खर्च केले 4 बॉलमध्ये. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 28 रन आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. जर या 2 बॉलवर 2 षटकार आले तर एक समाधानकारक धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. फुलटॉस होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ॲड होतील आणि 30 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल दीपक दादा.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिटचा बॉल होता. बॅट्समन सेफ आहे. आपण मोये मोये असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. फ्री हिटचा बॉल होता, फलंदाजाला देखील माहिती नव्हतं. शेवटचा अंतिम बॉल. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हर्षलच्या बॅटमधून येतोय, आउट ऑफ द पार्क. हा लाजवाब फ्लायटेड सिक्सर आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 36 रन आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 3 आणि शेवटच्या ओव्हरसाठी समीरला आमंत्रित केले ओव्हर द विकेट. समीरचा पहिला बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता विजय जाधव यांचा, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 36 रन होतात. एक मोठं लक्ष सेट करायचा निर्धार घेतलाय सध्याच्या घडीला शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, हवाई सफर. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा ब्लास्ट वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे विजय जाधवच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर एकच सिंगल विजय जाधव यांच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आणि एखादा फलंदाज ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक खालतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळालं या मॅचमध्ये. 43 रन 43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन तर जरूर भरपूर आहे. निलेश भरपूर वेगाने धावत गेलाय, परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 45 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर देखील पाहायला मिळू शकतो टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या टीमचा. या मॅचमध्ये सचिनजी वाघ हे देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेग चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. कौतुकास्पद गोलंदाजी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आणि या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 49 आणि 50 धावांचं लक्ष असेल सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅच शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे आणि श्री आसूबाई स्पोर्ट्स गुडे या टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी यायचं आहे.
तर मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये एक सोपा झेल सोडलाय. गोलंदाज नयन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करण्याची संधी होती, परंतु ही संधी देखील गमावली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. रवी नाईक भरपूर वेगाने धावत आले, परंतु त्यानंतर चांगलं बॅकअप त्यांच्या माध्यमातून एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचं प्रात्यक्षिक दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा चेंडू कुठेतरी थोडासा दबाव वाढवताना पाहायला मिळू शकतो. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु तेवढंच चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि ऋषीने भरपूर चांगली कामगिरी केली होती. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त नयनने अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. 14 बॉलमध्ये अजूनही 45 रनची गरज आहे. 46 रनची गरज आहे, माफ करा. 14 बॉल आणि 46 रन. नयनचा हा बॉल लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपक कांबेच्या बाटमधून येतोय हा दैदिप्यमान षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनगडी बाद 10 रन. काय टायमिंग पाहायला मिळालं. जसा टप्पा पडला, भिरकावून दिला लॉंग ऑनच्या दिशेने, हा षटकार आलाय. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. तेरा बॉलमध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 40 धावा. लक्ष्य भरपूर दूर आहे, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या मोमेंटला रनआउटची संधी, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये नयनच्या माध्यमातून चांगली कामगिरी होते. समीकरण बदललंय. शेवटचे 12 बॉल आणि 39 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल यासाठी चर्चा रंगली जाईल टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या टीममध्ये. बारा बॉलमध्ये अजूनही 39 रनची गरज आहे आणि नवीन गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन वाघ, सोनवडे गावाचा वाघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल.
हा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. बारामध्ये अजूनही 38 करायच्या आहेत. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. काय प्रॉपर टायमिंग. फ्री हिटच्या संधीचं केलंय सोनं. हा षटकार आलाय. दीपक वन साइड हिरो सध्याच्या घडीला. सुमित दादा 11 वाकुर्डे टीमसाठी तारणार ठरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला पुन्हा एकदा आणखीन एक आसमानी हवाई टोला. सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. सचिन वाघच्या विरुद्धामध्ये ही टोलीबाजी फलंदाज दीपक कांबेच्या बॅटमधून पाहायला मिळते. काय लाजवाब बॅटिंग करतोय. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी इम्पॉर्टंट असते आणि ती भूमिका वापरत असताना टीम सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द या टीमसाठी फलंदाज दीपक कांबे मात्र खऱ्या अर्थाने एक दैदिप्यमान कामगिरी तो करतोय. 10 बॉलमध्ये 26 रन करायचे आहेत. सामना खुला करून दिलाय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळलाय. चेंडू जाईल. सलग बॅक टू बॅक 3 षटकार. 9 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 20 रन. सचिन वाघ सध्याच्या स्थितीला महागडा ठरतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा स्ट्रोक खेळलाय. काय लाजवाब बॅटिंग. प्रेक्षकांची मन जिंकतोय फलंदाज दीपक. आज चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 34 रन आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉलमध्ये अजूनही 18 रनची गरज. माफ करा 8 बॉल आणि 16 रन. 8 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 16 धावा. सामना खुला करून दिलाय फलंदाज दीपक कांबेने ज्या प्रकारे 33 रनवर तो खेळतोय. पुन्हा एकदा आसमानी हवाई टोला. जणू काही संगणकामध्ये आपण क्रिकेट खेळतो ना तसंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. दबाव वाढलाय शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या टीमवर. 5 बॉल मध्ये 29 रन आतापर्यंत खर्च केल्यात. 12 बॉल पेस केलेत आणि 39 रनवर खेळतोय फलंदाज दीपक कांबे. आज मात्र हिरो बनण्याची नावी संधी चालून आली फलंदाज दीपक कांबेला या मॅचमध्ये. आजचा खेळ त्यांचे 65 दिवस लक्षात राहील. दिशा भरकटली. 9 बॉलचा इशारा लॉंग स्टॉपच्या दिशेने. नो प्लस 2 टोटल 2 धावा देखील टोटल 3 धावा ॲड होतील. सात बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता आहे. फ्रीडची संधी फलंदाजाकडे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते.
7 बॉलमध्ये 7 रन करायचे आहेत. एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि समीकरण बदलले. शेवटचे 6 बॉल आणि 6 रनची गरज. धावा डिफेंड होतील की धावा चेस होतील या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे 6 बॉल. सहा बॉलमध्ये 6 रन करायचे आहेत. स्विजिट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. पाच बॉलमध्ये अजूनही 4 रनची गरज. फुलटॉस होता. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. फिल्डर भरपूर वेगाने धावला आहे. पोचेल तोपर्यंत सामना जिंकला आहे सुमित दादा 11 वाकुर्डे या टीमने. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 16 बॉलमध्ये 46 रनची नॉट आउट इनिंग ऑन स्क्रीन आपण पाहतोय. वाकुर्डे गावाचा हिरा अर्थातच दीपक कांबळे 287.50 चा स्ट्राईक रेट. 5 षटकार 2 चौकार आणि 16 बॉलमध्ये 46 रनची बहारदार इनिंग पेश केली आणि या विजयाचा शिल्पकार ठरला दीपक कांबळे. तर चला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या.